नमस्कार, वेलकम टू मराठी फूड विथ मी। आज आपण बनवणार आहोत चंपाकळी। सोनचाफ्याची कळी कशी एकदम नाजूक असते तशीच ही आपण आज चंपाकळी बनवणार आहोत। चंपाकळी आपण गोड बनवणार आहोत, त्याच्यावरती पिठी साखर भुरभुरू, पाक आपण करणार नाही। तर त्यासाठी मी इथे 2 कप मैदा घेतलेला आहे। वजनी प्रमाण म्हटलात तर अर्धा किलोच्या मापाने इतका मैदा आहे हा। तर मैदा पूर्णपणे पहिला चाळून घ्यायचा आणि त्यानंतर त्याचा वापर करायचा। त्यामध्ये मी एकदम चिमूटभर मीठ टाकून घेतलेलं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कडकडीत तुपाचं मोहन टाकायचं आहे। तूप एकदम कडकडीत असतं, हाताला चटका बसू शकतो, त्यामुळे हाताने मिक्स करायला जायचं नाही। चमचा घ्यायचा, चमच्याने मिक्स करायचं आणि थोडा वेळ झाला की मग हाताने एकदम मिक्स करून घ्यायचं। तर असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे तूप आहे ना, त्या पूर्णपणे मैद्याला लागलं पाहिजे। आता याला आपल्याला एक डो बनवून घ्यायचा आहे। तर ज्या वाटीने मी मैदा घेतला होता त्याच वाटीने मी पाणी घेते। जवळपास 1 ते पाऊण कप इतकं पाणी लागलं मला, म्हणजे पाऊण कप इतकी वाटी पाणी लागलं मला। आणि छान असा आपल्याला एक डो बनवून घ्यायचा आहे। जास्त घट्ट नाही करायचा, जास्त पातळही नाही करायचा, मऊ असा डो बनवून घ्यायचा आहे। आणि डो बनवल्यानंतर याला आपल्याला 1-2 तासासाठी तरी रेस्ट द्यायचे, किमान 1 तासासाठी, जास्तीत जास्त 2 तासासाठी रेस्ट द्यायचे। कारण डो हा ना पूर्णपणे भिजला गेला ना व्यवस्थित तर एकदम छान अशा आपल्याला पुऱ्या लाटता येतील त्याच्या। आणि 2 तासानंतर बघितलं तर छान डो आपला मस्त तयार झालेला होता। तर याचे आपल्याला एक छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। साधारण पेढ्याच्या आकाराचे गोळे करायचे, जास्त मोठे नाही करायचे, त्यामुळे पुरी पण मोठी लाटली जाईल आणि चंपाकळीचा आकार देखील खूप मोठा होईल। त्यामुळे पेढ्याचा आकार असतो ना तेवढेच छोटे छोटे गोळे करायचे। आता याचे मी सगळे गोळे करून घेते आणि आपल्याला याची पुरी लाटून घ्यायची। आता पुरी लाटताना ना मी ना याला तेल लावले, ना तूप लावले, ना पीठ लावले, तरी पण छान अशी पुरी लाटली जाते। का? कारण आपण डो आहे ना तो चांगला 2 ते 2.5 तासासाठी मी भिजत ठेवला होता, त्यामुळे इथे त्या गोळ्याला काहीच लावायची मला गरज लागली नाही आणि पुरी लाटून झाली। आता पुरी लाटताना ना चपाती कशी आपण मध्ये जाड ठेवतो आणि कडा पातळ करतो, सेम तसंच लाटायचं आहे। आणि लाटून झाल्यानंतर त्यावरती चाकूच्या साहाय्याने असे उभे काप मारून घ्यायचे आहेत आणि त्याला असं दुमडून घ्यायचं आहे। आता मी इथे तेल नाही लावलं, पीठ नाही लावलं, तरी पण चंपाकळी एकदम व्यवस्थित दुमडली जाते। दोन्ही वेगवेगळ्या साईडला कडा फिरवून घ्यायच्या। आता तर अशा प्रकारे मी बाकीच्या सगळ्या चंपाकळी पण बनवून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये तुम्हाला जास्त पाकळ्या सुटले तसं वाटत नसेल किंवा चिकटलं तसं वाटत नसेल तर काळजी करायचं काहीच कारण नाहीये। कारण जेव्हा आपण याला तेलामध्ये टाकणार आहोत ना तळण्यासाठी, तेव्हा याच्या पाकळ्या आपसूतच अलग होतात आणि एकदम फुलल्या जातात। तर कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल एकदम कडकडीत गरम करायचं नाही, एकदम कोमट असं तेल असू दे, म्हणजे लो टू मीडियम गॅसवरतीच तेल गरम करत राहा। कारण काय होतं, कडकडीत एकदम गरम तेल असेल ना तर आपण जेव्हा चंपाकळी त्याच्यामध्ये टाकू तर एकदम करपली जाईल ती, म्हणजे कलर तर येईल त्याला, करपली जाईल पण आतमध्ये भाजली जाणार नाही। त्यामुळे लो टू मीडियम गॅसवरतीच तुम्हाला हे भाजायचं। तर जी चंपाकळी मी याच्यामध्ये टाकून घेतली आहे। आता तुम्ही बघू शकता याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या पूर्णपणे सेपरेट झालेल्या आहेत, छान फुललेल्या आहेत, त्यांच्यावरती कोणतेही बबल्स नाही आलेले आणि एकदम मस्त अशा तळून होतात। तर आपण ज्या रेडी केलेल्या चंपाकळी होत्या ना त्या तेलामध्ये आपण तळून घेऊयात। एक एक करून आपल्याला याच्यामध्ये चंपाकळी टाकून घ्यायची आहे। गॅस लोच ठेवायचा आहे, परत एकदा सांगते, तेल कडकडीत गरम करू नका। आणि जेव्हा तुम्ही चंपाकळी तेलामध्ये टाकाल ना तर त्याच्या पाकळ्या आपसुकच सुटतील अशा बाजूला, म्हणजे एकदम फुलल्या जातील। आणि आता तुम्ही बघू शकता की इकडे मी चंपाकळी जेव्हा तळते तर त्याच्या पाकळ्या आपसुकच बाजूला झालेल्या आहेत, कोणतेही वरती फोड नाही आलेले आणि चांगल्या प्रकारे तळून झाले। एक 5-6 मिनिटं लागतील तळायला, पण बारीक गॅसवरतीच तळायचं। आता माझी चंपाकळी तळून तयार झाली आहे। याच्यामध्ये मी कोणताही रंग वापरला नाही किंवा हळद वापरली नाही, तरी कलर एकदम सुरेख आलेला आहे याला। आता याच्यावरती ना आपण पिठी साखर भुरभुरायची आहे। तर पिठी साखर म्हणजे मोठी साखरच मी मिक्सरला बारीक करून घेतली आहे, चाळून घेतली आहे आणि ती याच्यावरती भुरभुरून घ्यायची आहे।
तर सगळ्या चंपाकळी आहेत ना माझ्या तयार झाल्या होत्या आणि त्याच्यावरती मी पिठी साखर भुरभुरून घेतलेली होती. तर एक दाखवते तुम्हाला की अशा प्रकारे आपल्याला फक्त पिठी साखर त्याच्यावर भुरभुरून घ्यायचे. एकदम खुसखुशीत अशी चंपाकळी बनून तयार होते. जास्त तामझामची गरज नाही, पटकन अशी तयार होणारी ही रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा. आणि तुम्हीही दिवाळीच्या फराळामधील हा एक पदार्थ नक्की घरी करून बघा. त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. फेसबुकला जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही माझ्या पेजला फॉलो करा. भेटूया नवीन एका फराळाच्या पदार्थासोबत. तोपर्यंत धन्यवाद.